घरी एक नवा पाहुणा. केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई. परतून येई जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई. मिठ मोहरीनी दृष्ट काढा हिची, मिठ मोहरीनी दृष्ट काढा हिची. आता जाई माहेरा गाडी सजवा, कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. मनच विचार हिला काय खावे वाटे तुला, बोला हिच्याशी ग कुणी. जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी, जीवा भावाच्या मैत्रिणी. चल गाऊ गाणी नको डोळा पाणी, चल गाऊ गाणी नको डोळा पाणी. तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार येणार येणार
मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी पोर तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा कस्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा म्हणजे जेव्हा आम्ही छोटे होतो ना आम्ही लाडू सारखे होता ही मुलगी होती एकदम बर्फी सारखी होती त्यामुळे असं आहे तो आपण सर्वत्र पहिला याला रिव्हील करणार आहे तो येस पहिला ते फोटोग्राफर प्लीज फोटो घेऊन टाका तुम्ही स्माइल ठेवायचा याला वरती एन्जॉय पाहिजे हा व्हेरी गुड तो बराचसा पहिलं तर आपण याला रेडी येते येस दोन फोर आहे क्या बात येस सो गाइस इथे बघा इथे दोन मोर पंख आहेत तुमच्या वोटिंगवर आपण इथे सुरू करणार की कोणतं आपण पहिलं ओपन करणार आहे चला वोट फॉर द राइट हँड साइड किती लोक राइट हँड साइड मध्ये राइट हँड वरती करा कमा राइट हँड वरती करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 जण आहे 16 जण राइट हँड साइड म्हणतायत अँड लेफ्ट हँड साइड साठी किती लोक आहे बरं बघा स्वीट खूप कमी लोक खातात इथे माहिती पडला मला हे सगळे लोक डाएट कॉन्शियस आहे माझ्यासारखे तो पहिला आपण जाऊया लाडूकडे ओपन करूया
ते बघताय पहिलं कुठला बघूया. बक्कर बक्कर बंबे बो असी नब्बे पुरे 100. ओके सर, सुरू करूया. कोणता घेऊया तुम्ही? यस, विचारा. कोणता कोणता कोणता? जरा And लाडूवर हात आलाय. काय आलंय? बर्फी. होय. तर इथे आहे बर्फी. उचला उचला उचला. व्हेरी गुड. बर्फी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? भाई मोमेंट आता जोरदार आहे बाबा. Yes, very good. बरोबर. क्या बात है. एकदम परफेक्ट असं जोरदार आहे. समोर. So guys, आजच्या दिवशी मी तुमच्यासाठी एक मस्त छोटीशी शायरी लिहिली आहे आणि शायरी असणार आहे थोडी हिंदी मध्ये. ओके. कि दोस्तों आज का ये दिन है बहुत खास. यहाँ पे पराग जी और जानवी जी के आंगन में आई है नन्ही कदमों की आवाज. तो दोस्तों यही तो है आप सभी का प्यार हमारी खूबसूरत जोड़ी के लिए और ईश्वर का आशीर्वाद पराग जी और जानवी जी के साथ. तो एक बार जोरदार तालियां द्या इस बात पे. कमाल गाइस. सगळे लोक आपले दोन्ही हात वरती करा. दोन्ही हात वरती आणि एक स्ट्रॉंग एनर्जीने आपण सगळे लोक जोरात म्हणणार आहे. दोन्ही हात कुठे गेले? सद्गुरु श्री साईनाथ महाराज की बोलो बे मात की. अरे जोरात बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. सगळे लोक उठले बघा. आज आपला जसं फंक्शन आहे तसंच मी इथे एक गेम तयार केलाय. तो पहिला प्रश्न मी इथे सगळ्यांसाठी ठेवतोय. ज्यांना उत्तर माहिती भाई बिंदास हात वरती करा. ओके. सो पहिला प्रश्न बेबी शॉवर रिलेटेड एकदम बरोबर आहे का? रात्रीची वेळ, मध्यरात्रीची वेळ. रात्रीची वेळी जेव्हा बाबू खूप रडणार. देर रात्रीच्या वेळी जेव्हा बाबू खूप रोणार किंवा खूप रडणार तर मम्मी पप्पा असं काय करणार? तो परत जाऊन झोपणार. बेस्ट आन्सरला प्राइज आहे. जेव्हा तो खूप रडणार तर आपण असं काय करणार की बेबी परत जाऊन झोपणार. व्हेरी गुड. साने हात वरती करा. सर जर हे आन्सर माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलं असेल तेव्हा प्राइज आहे, नाहीतर डायरेक्ट पेपर देणार मी तुम्हाला. आपलं नाव? शशिकांत सरांसाठी जोरदार ताळी. कमाल गाइस. ममिता बच्चन सारखी हमारे सरांची. बोला सर, काय करणार तुम्ही? मोबाईल दाखवणार. मोबाईल मध्ये काय दाखवणार ते सांगा. ते जनताला जाणून घ्यायचं आहे. ओके सर, आणि मस्त होतं तिला मोबाईल दाखवणार. तुम्ही काय करणार? बोला. हे फुल ट्रेन मध्ये आहे ना, माहिती आहे. बोला. हे क्रॅक वाटत आहे. तुम्ही बाळाला बाबा काय बनवणार मला माहित नाही, पण त्याला बॉटल द्या पण. ओके. त्यांनी सांगितलं इथे जोक सपोर्ट नाही सांगितलं मी त्याला बॉटल देणार म्हणजे ते जे दूधची बॉटल देणार. ते पण एक व्हेरी गुड आन्सर आहे, पण ते उत्तर याच्यामध्ये नाही. काय करणार? कमाल गाइस. ते उत्तर माझ्या याच्यामध्ये असलं पाहिजे. मी ते 3 आन्सर तर लिहिले आहे. काय करणार? बोला मॅम. कुठला? एक मिनिट. बोला. अंगाई गीत एकदा लावून दाखव. मी तर पहिल्यांदा ऐकलं भैया गाणं. हा कुठला मला ऐकायचा आहे? हो. मला युट्यूबवर सर्च करावं लागेल कुठला गाणं कसं आहे. सो तुम्ही सांगितलं की तुम्ही गाणं गाणार आणि हे इथे या उत्तरमध्ये जोरदार ताळ्या म्हणजे लोरी गाण्याचा राईट आन्सर. अजून एक आन्सर आहे. बाबू जेव्हा रडणार. येस मॅम. इथे तुमच्यातर्फे तुम्ही प्राइज द्या. एक मोमेंट क्रिएट होणार आहे. व्हेरी गुड. इथे मी त्यांना 2 प्राइज देतोय. एक सकाळी एक रात्री जेवणानंतर. ओके. काय करायचं? सगळ्यात काय करणार? कमाल. लोरी तर राईट आन्सर. अजून काय करणार? त्याला बुद्धी करणार. त्याच्यासाठी फेसेस बनवणार. हे होतं आन्सर. ठीक आहे. चला अजून एक मी विचारतो. हे माझा पर्सनल फेवरेट आहे. लहान बाळांना जेव्हा पण ते लोक रडतात तर आपण त्यांना काहीतरी गाणे ऐकवतो. तर तुम्हाला एकदम सिंपल मला सांगायचं की तुम्ही कोणत्या त्यावेळी असे 5 गाणे वाजवणार ज्याला तो वाजले की तो आपलं रडणं बंद करणार. कोणते पण 5 गाणे ऑन द स्पॉट मला सांगायला. तुम्हाला 5 चॉकलेट हातामध्ये. 5 गाणे कोणते पण जे बाबूला रडण्यामध्ये नाही मदत करणार. कमाल. बोला 5 गाणे. मी तुम्हाला एक हिंट देतो. शेकी आहे. अजून कोणता गाणं आहे? कमाल. 5 गाणे ऑन द स्पॉट सांगा मला. बाबू रडला तर मी काय वाजवणार? कमाल विचार करा. खूप सारे. लाल परी गाणं आहे. बोला काय तुम्ही सांगू शकता? लाल कलरची बांगडी. मी नाही गाणं गायचं नाही. तुम्हाला
चला ट्राय करूया 1 2 3 गो 5 गाणे Twinkle Twinkle Little Star. ओके Jolly Jolly Yes Papa. व्हेरी गुड Humpty Dumpty. व्हेरी गुड Twinkle Twinkle Little Star. दोनदा ट्विंकल झाला पहिला ट्विंकल झाला त्यानंतर प्रत्येक ते तुम्ही तास खेळतो ट्विंकल ट्विंकल जॉनी जॉनी ओके हम्प्टी डम्प्टी नंतर Red Red. रेड रेड काय कोण रेड अच्छा आणि लास्ट गाणं होता Oh my daughter had a farm. ओ माय गॉड बाळाला गाणं ऐकवणार ओ माय गॉड देखो देखो मैं हूँ डॉन तो रडणार माहित नाही तो डायपर फेकून मारणार आपल्याला गाइस कमांड ट्राय करा कोणते पण 5 गाणे भाई जो बाबूना ऐकणार तर खुश होणार तो डान्स करणार लिटरली बघा मला माहिती आहे अशी खूप सारे गाणे आहे आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये किती सारे आहे भाई कोंबडी पळाली आहे भाई बोला तू बोल बेटा ती छोटीशी बोल ना बेटा ऐक ना तुझं नाव काय रिशा सो मला तू कोणते पण 5 गाणे सांग जे ऐकलं की बाबू रडत नाही बोल सांग ना लवकर बोल दे 5 मिनिटाचं लवकर बोल बोल नाही बोलू नको लागतो बेटा एवढं टाइम आहे रात्रीचे 12 वाजले व्हील्स ऑन द बस ओके पहिला गाणं दुसरा कोणता ती विचारते पण मम्मीला आणि मला सांगते नाही माहिती ट्विंकल अच्छा ट्विंकल ट्विंकल ओके आणि नेक्स्ट फटाफट बाबा ब्लॅक शिप मध्ये पापाला काळा गेलो नेक्स्ट नेक्स्ट होत आहे अच्छा परत व्हील्स मध्ये आले व्हेरी गुड व्हील्स ऑन द ब्लॅक बाबा ब्लॅक शिप ट्विंकल ट्विंकल गाइस मी फास्ट सांगू शकतो मी सांगू तुम्हाला कोणते ते 5 गाणे आहे रेडी पहिलं तर आहे शेती शेती दुसरा आहे कोंबडी पळाली तिसरा आहे हम्प्टी डम्प्टी चौथा आहे लाल परी आणि 5वा आणि शेवटचा म्हणजे फेवरेट आहे त्या लोकांचा फेवरेट आहे मला माहित नाही ते चिल्लर पार्टी मधलं गाणं आहे तो एक तुम्ही वाजू शकता तो बाळा बिलकुल पण रडणार नाही तो डायरेक्ट शांत होणार हे 5 होते उत्तर सो कॉंग्रॅच्युलेशन हा प्राइज दिला माझ्याकडे थँक्यू सो मच ओके सो हा होता नॉर्मल गेम जो आपण इथे बसल्या बसल्या खेळत होतो आता इथे एक मेन गेम होणार आहे सर मॅम गेट रेडी मी इथे लोकांना तुमच्या समोर इथे बोलवणार आहे त्यासाठी सर मॅमची मला गरज लागेलच तुम्हाला काय नाही करायचं तुम्ही आरामशी बसून घ्या तुम्ही फक्त काय करा माहितीये सर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये फक्त एकदम जोरात सांगा की माझ्या टीम मध्ये या लेट्स सी सर की तुमच्या एका आवाजामध्ये किती लोक तुमच्या टीम मध्ये बाकी सगळं मी सांभाळून घेईल मॅम तुम्ही पण एकदम प्रेमाने एवढं सांगा माझ्या टीम मध्ये या बाकी सगळं मी सांभाळून घेईल पहिली आवाज इथे मॅमची मॅम जोरात म्हणा माझ्या टीम मध्ये या माझ्या टीम मध्ये या जे विनर इथे मॅमच्या टीम मध्ये आले या साईडला त्या विनरला भेटेल मॅम तर्फे पॅनासॉनिक एलसीडी टीव्ही सर तुम्ही बनवा ओके माझ्या टीम मध्ये या आणि जे विनर इकडे सरांच्या टीम मध्ये आले त्या विनरला अरे विनरला काय त्यांच्या पूर्ण फॅमिलीला सर इथे घेऊन जाणार आहे वॉटर पार्कला ते पण कुठला इमॅजिका 50 पासचा त्यांच्याकडे रेडी सो लेट्स सी आज काय डिमांड मध्ये पॅनासॉनिक टीव्ही की इमॅजिका वॉटर पार्क जसं की मी बघतोय की आपले मुंबईकर लोक वॉटर पार्क साठी जास्त एक्साइटेड आहे कारण की टीव्ही आजकाल डिस्काउंट मध्ये भेटत नाही लवकर 20 21 22 23 24 25 26 27 27 च्या वरती गेले सर वॉटर पार्क फिक्स मी ते चेक करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 म्हणजे खतरा आहे भाई इथे सर तुम्ही टाइमिंगवर आले आणि हे दोन आले म्हणजे इथे ग्रुप कॉम्प्लीट केवढं त्याचा हात आहे शर्ट आहे त्याचा तू काय लावणी करते का बेटा पराग की जवानी दिवानी हे तुम्हाला कॉलेज टाइम पासून ओळखतात म्हणजे सर पराग की जवानी या दिवानी एक साथ घेऊन टाकली तुम्ही सांगा जादू के फिगर वाले काय जिगर वाले मला वाटलं जादू के चिकन वाले जादू के जिगरबाज आणि पराग की जवानी दिवानीसाठी जोरदार टाळ्या कारण की आता एक काट्याची टक्कर होणार आहे का तुम्हाला टास्क देतो बरोबर आहे का तुम्ही उभे राहा सेंटर मध्ये तुमचे मेंबर्स सर्कल मध्ये कव्हर करणार सर तुम्ही पण उभे राहा सेंटर मध्ये तुमचे मेंबर तुम्हाला सर्कल मध्ये कव्हर करणार या पहिल्या गेम मध्ये बघूया कोणाला भेटणार आहे 100 पॉइंट्स टाइम स्टार्ट्स नाउ सेंटर मध्ये आणि सर्कल मध्ये कव्हर करा फास्ट 100
पॉईंट तुम्हाला दोघांना भेटले 100 पॉइंट. कॉंग्रॅच्युलेशन. पण आता टीम जान्हवी अँड टीम पराग एकदम बरोबर आहे का? आता मेन गेम आहे. पहिला तुमचा गेम असणार आहे 200 पॉइंटला हिट करणार. किती पॉइंट? 200 पॉइंट. आणि पहिला गेमचं नाव आहे टीम स्पिरिट राउंड. काय नाव आहे? जसं नाव तसं काम असणार आहे. मी तुम्हाला इथे काय पण कमांड देणार, त्याला फटाफट फॉलो करा. पहिला कमांड असणार आहे अल्फाबेटिक वर्ड राउंड. त्याच्यामध्ये काय असणार, मी तुम्हाला काय अल्फाबेट्स किंवा अक्षर बनवायला सांगेल. त्याचे पहिले अक्षर, पहिलं लेटर मला फटाफट आपल्या टीम मध्ये बघून दाखवा. ज्यांनी पहिल्या टायमिंगवर कंप्लीट केलं त्यांना 200 पॉइंट. सो लेट्स सी पहिले 200 पॉइंट कोणाला भेटणार. सो 200 पॉइंट साठी टीम पराग अँड टीम जान्हवी मला बघून दाखवा. नंबर 111 11 नंबर आणि फेस माझ्याकडे. गो फेस माझ्याकडे. येस गुड. से व्हेरी गुड. हे लोक लोणावळा निघाले पिकनिकसाठी. पण इथे पहिली बाजी मारली आहे टीम परागने. जोरदार टाळ्या. टीम परागला झुकेगा नाही साला. व्हेरी गुड. क्या बात आहे. आता तुम्हाला अजून इम्पॉर्टंट टास्क देतो सर, जरा पुढे या. मॅम तुम्ही पण पुढे या. एकदम बरोबर आहे का? तुमच्या दोन्ही टीम मेंबरला तुम्हाला एका लाईन मध्ये स्ट्रेट उभं करायचं आहे, पण हाईट वाईज लहान ते मोठे. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. 300 पॉइंट्स. लहान ते मोठे. Very good. Height wise. Ready? हा, keep for. DJ. आता बरोबर ऐका. बरोबर ऐका. हे दोन्ही माझ्या मोबाईलचे सिम कार्ड आहे. जिओचा सिम आणि एअरटेलचा सिम. मी दोघांचे कनेक्शन चेक करणार आहे. अरे ऐका, मी कनेक्शन चेक करणार. जिथे कनेक्शन ब्रेक टीमला नाही -500 पॉइंट्स. ओके, -100 भेटणार. सो लेट्स सी. पहिलं जिओ कनेक्शन चेक करतो. रेडी आहे बेटा? कसं भेट कसं लावू थोडा. 3 2 1 गो. तन्नारे नारे तारे नारो तारे नारे ना. ये तन्नारे नारे क्या बात आहे. नाही पार्टी पर्यंत गेला तर थोडा डाऊन गेला तर, पण बाकी सगळं सिग्नल एकदम परफेक्ट होता. सो टीम परागसाठी जोरदार टाळ्या. लेट्स सी इथे माझं एअरटेल कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे की नाही. रेडी? 1 2 3 4. एकदम परफेक्ट आहे. तो थोडासा खाली गेला आणि हात डोक्याच्या वरती गेला. सो भाई इथे हे माहिती पडते की 300 पॉइंट डायरेक्ट घेतले टीम जान्हवी. जोरदार टाळ्या. भाई 300 पॉइंट घेतले. आता तुम्ही कसं चिडवणार? मी एक डायलॉग बघा, तुम्ही कंप्लीट करा. डॉट को पकडा मुश्किल नाही. अमिताभ बच्चनची आत्मा यांच्या यांना दाखवा का नेक्स्ट गेम मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट गेम साठी तुमच्या सगळ्यापैकी मला कोणतरी असं पसंत पाहिजे ज्याची हाईट एकदम मोठी असेल. अमिताभ बच्चन सारखी. कोणाची आहे? कोण आहे? कोण आहे? अशोक मामा नमस्कार. या इथे. अशोक मामा येणार आहे. फायनली माझे छोटे भाऊ मला भेटले. या इथे. तुमच्या मेळ्यामध्ये विसरले होते आम्हाला. सर तुमची हाईट बाबा एकदम परफेक्ट माझ्यासाठी. माझ्यापेक्षा जास्त वरती जाईल नेक्स्ट लेवल. आणि इथून मला अजूनही हाईटेड बस. हा त्यांना बोलवा. बोलवायचे. हा ते अशोक मामाच वाटतं मला. ओके सर, या इथे. आता तुम्हा दोघांना एकदम इम्पॉर्टंट टास्क आहे. तुम्ही दोघे ना आपल्या आपल्या टीम मधून किंवा तुमच्याकडे असेल तर एक मोबाईल फोन बाहेर का, ज्याचा फ्रंट कॅमेरा क्वालिटी एकदम भारी असेल. कारण की हा सेल्फी राउंड गेम असणार आहे. एकदम भारी क्वालिटी मला फोन पाहिजे. कुठून पण घ्या. तपासची कॅमेरा क्वालिटी दाखवा. हा विषय असं वरती करा. माझ्याकडे हा हा मस्त सरस. इथे दाखवा. प्लेट खोला घ्यायचा. हा याला असं करा. दाखवा. हा मस्त आहे. किती टाइम आहे? 1 मिनिट 20 सेकंड. तेवढ्या मिनिटामध्ये वेगवेगळ्या पोझिशन मध्ये वेगवेगळ्या अँगल मध्ये तुम्ही फोटो घेणार आणि कोणते पण फोटो सेम नसतात. तुम्ही वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जाऊन फोटो घेणार. ज्यांनी सर्वत्र जास्त फोटोज घेतले ती टीम विनर आणि जाणार फिनाले राउंड मध्ये. सो आर यू रेडी? सो द गेम बिगिन्स इन 3 2 1. टेक द म्युझिक डीजे. डान्स करा.
बाय बाय बाय. पहिले तर या सणासाठी जोरदार टाळ्या. एवढा फास्ट रजनीकांत बघा जेवढे फास्ट होते त्या मोबाईलच्या स्क्रीनला क्रॅक पण आला असेल. सर तुम्हाला फटाफट सिलेक्ट ऑल ऑप्शन प्ले करून चेक करा असेल. कोणी सर्वात जास्त फोटोज घेतले टीम जान्हवी टीम पराग तुम्ही पण सिलेक्ट ऑल ऑप्शन प्ले करा. सिलेक्ट ऑल ऑप्शन कम ऑन. काय वाटतंय कोणती टीम जाणार सेमीफिनाले राऊंड मध्ये तुम्हाला काय वाटतंय कोणती टीम जान्हवी टीम पराग सेमीफिनाले राऊंड 300 पॉइंट्स. व्हेरी गुड. तू किती काउंटिंग करा. ओके फक्त फोटोचा फटाफट काउंटडाऊन करायचा असं काउंटडाऊन करा. किती आहे तुमचे फोटोज याचे 77 च्या वरती म्हणजे एक रेकॉर्ड ते पार होणार आहे मला वाटतं असं. 78 फोटो तुमचे हे 96 वर गेले भाई 96 वर. व्हेरी गुड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला फोन करा लवकर. इथे यांना एक अवॉर्ड भेटायला पाहिजे ना थांबणारा हातचा रेकॉर्ड. ओके 178 क्रॉस भाई इथे 196 भाई कुठे 96 ते 196 जोरदार टाळ्या भाई. 300 पॉइंटचे आहे अपघात झाले. सर ते शेवटमध्ये गेम मध्ये मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही सेपरेट ठेवले ना एकदम सजेशन ड्रिंक पाहिजे मला कारण की त्या ड्रिंकवरती चालणार आहे आणि बघणार पण आहे. एकदम वस्तू सोडू नका सगळे वस्तू यूज करा. व्हेरी गुड त्याला म्हणतात रिस्की बॉय. काय पण यूज करा जे लागेल ते यूज करा. काय चेक शेवटमध्ये यूज करणार आहे. कोणत्या किती कमिटी असते अरे से आय कम ऑन. इथे काही लोकांनी कमिटमेंट काय केले आहे ते पण नेक्स्ट लेवलच होता. कम ऑन से आय. अरे त्या पडद्याच्या आत नाही जायचं आहे भाई. ओके ओके इकडे असं वाटतंय. ओके 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 डन डन डन. मी पहिलं सर बघूया की तुमच्या टेक्निक काय ब्रेक मध्ये यूज केलंय. पहिल्या कनेक्शन ब्रेक इथे पराग सरांचा बघूया इथे काय काय मेहनत लागली आहे. साइड एव्हरीवन 3 2 1 गो. व्हेरी गुड. या लोकांनी मस्त मंडी बाजार ओपन केला. इथे खूप सारे बॉटल्स वगैरे ठेवले. इथे बॅग ठेवली आहे गुच्चीची बॅग आहे कोणती बॅग आहे काय माहिती. इथे सेंटर ठेवले. इथे एकदा लाईट केली तर काही मजा येईल भाई. त्या बाते चपलांचा मस्त इस्तेमाल केलाय. इथे या मस्त मोबाईलच्या चेअरवर ठेवलाय म्हणजे एक आयडिया आवडला. इथे आमचा पूर्ण सेटअपचा सवासात त्यांना शिलाय म्हणजे काय जिथे माहिती पडतं की टीम पराग जिंकण्यासाठी काही पण करू शकतात. जोरदार टाळ्या आहे. मला यांची आयडिया आणि युनिकनेस खूप आवडली. आता मी टीम जान्हवीला बघतो की त्यांनी काय केलंय. ते लोक तर नेक्स्ट लेवलच होते भाई. जिथे माझी क्षमता संमत नाही होते भाई त्यांची क्षमता ते सुरू होते. ओके लेट्स सी की टीम जान्हवीने इथे काही केलं आहे. 1 2 3 गो. इथे पण मस्त सोमवार बाजार ओपन केलाय. खूप सारे चप्पले खूप सारे बॅग्स आहेत डायरेक्ट CST वरनं. त्या बाकी इथे मोबाईल वॉचेस पण आहेत. हा ते मी बघितलं. एका मोबाईलचा पण पोस्टमॉर्टम केलाय. बॅटरी काढली नाही त्याचे पण बाहेर लागले. ते पक्का कोणते टेक्निशियन असेल 3 days मधला. इथे आमचं एक कटआउटचं हाईट नाही हाईट नाही. इथे मस्त खुर्ची. मी खरं सांगतो भाई तुम्हाला वाटणार तर ती होती टीम पराग मध्ये. त्या लोकांनी काय केलं माहितीये एक चेअर घेतला. त्या चेअरवर चेअर घेतला आणि एक मोबाईलला डायपर सारखा रुमाल घातला आणि त्याला बसून घेतला आणि असा एवढा युनिकनेस आणि मॅडनेस मी कुठे नाही पाहिली आहे भाई. 200 पॉईंट डायरेक्ट टीम परागला जोरदार आहे. पण आता मेन फेसला भाई. आता मेन फेसला आणि आता होणार आहे मेन गेम. काय नाव आहे गेमचं बॉस लेवल राऊंड. काय नाव असणार आहे येस. इथे जेवढे पण लेडीज आहेत ज्यांनी हिल वाले चप्पल घातले ना ते सगळे काढून टाका. हिल वाले चप्पल काढून टाका. टीम पराग की टीम जान्हवी. अरे टीम जान्हवी की पराग. अरे ही शाम कुणाची. आणि आता मी तुम्हाला
सांगतो विनिंग टीमला काय भेटणार आहे. विनिंग टीमला भेटणार आहे अनलिमिटेड चॉकलेट बॉक्स ज्याच्या आत आहे एक Amazon वाउचर. सर मी रिव्हील करू आता मी नाही थांबणार. ज्याच्या आत आहे Amazon वाउचर फॉर 5000 रुपीज. तो 5000 चा वाउचर कोणतरी घरी घेऊन जाणार. दोघे मस्त तयार आहे बिर्याणी खाऊन. ओके चला सुरू करूया पहिला गेम. राईट हँड वरती करा कमान गाइस आणि हाताला थोडंसं शेक करा. 3 2 1 इन द म्युझिक. दुश्मन की
गाईज आपण सगळं डान्स करून खूप थकले असेल ना, बसून घ्या, खाली बसा खाली बसा खाली बसा. मी तुम्हाला सीन सांगतो, ऐका 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 ऐका. आपले सगळे लोक ना इथे ट्रेनच्या जर्नीमध्ये गेले. ओके, ट्रेन जर्नी आहे आणि आता ट्रेन हळूहळू पुढे निघणार आहे इथे ठाणे ते पनवेल पर्यंत. पण ऐका, कंडिशन काय आहे, आपण त्या चालू ट्रेन मध्ये डान्स करणार आहे आणि गाणं कोणतं वाजवलं माहिती आहे? डीजे वाजवतो गाणं प्लीज. आता ऐका गाईज, आपण लोक ट्रेन मधून खाली उतरले. आता फायनल गाणं वाजणार आहे. आपण सगळे लोक डोंगरावर चढणार आहे. तर डोंगरावर आपण कसे चढणार? सगळे लोक माझ्यासोबत क्लॅप करणार आहे. एव्हरीवन कम ऑन क्लॅप. तुझा मनाचा मान घेऊन येतो दया कार्य डोंगरावर विने अनंत तुझे संगात उडवताना देवला तुझे नानी नवडते दर्याला सगळ्यान दर्याला सगळ्यान पालखीला दाजीन गुलाल उडवून सैताचे मैदान सैताचे मैदान. अरे आता हात पाय दोन्ही वरती कमर.
असं माहिती नाही पडणार मला. एक काम करा, तुम्ही दोघं तुमच्या टीमचं नाव 5 टाइम जोरात सांगा. ज्यांचं टीमचं नाव माझ्या कानापर्यंत पोहोचला ती टीम विनर. 3, 2, 1 गो. असं वाटतं काय ते एसी वगैरे नाही. एक काम करा, पहिला झाडी एवढं तेवढंच लागेल. अनलिमिटेड चॉकलेट हॅम्पर पॅक ज्याच्या आत आहे ते Amazon वाउचर फॉर 5000 रुपीज. द विनिंग टीम इज चला मी एक हिंट देतो. रणबीर कपूरची मूवी आली होती. मूवी कोणती होती ज्याच्यामध्ये सायलेंट होता? कुठली होती? बर्फी कोणाला जाते इथे? द विनिंग टीम इज टीम जान्हवी के चाहने वाले. एवढं का खुश आहे? काही बाकी आहे. पण बघा गाईस, आपण सगळे लोक आहे भारतीयवासी आहे की नाही? तर आपल्या भारत देशामध्ये एक प्रथा आहे. काय ते? शेअरिंग इज. तर मला पाहिजे दोन्ही टीम पुढे या आणि दोन्ही टीम मध्ये वाटून द्या, कारण की माझ्यासाठी खूप टफ होता. दोन्ही टीम किती आहे माझ्यासाठी? येस तुम्ही द्या. येस सर कुठे गेले? सर कुठे गेले आपले सर? अरे सर घ्या. आता सगळं ओपन करायला नको. सगळ्यांना चॉकलेट द्या. पहिले चॉकलेट द्या सगळ्यांना द्या. पूर्ण इथे हॉल जेवढे पण सगळ्यांना द्या. यांना पण द्या. विचार कधीपासून त्यांना पुढे उभे यांना पण द्या. सगळ्यांना द्या चॉकलेट. सगळ्यांना. एक पण माणूस राहिला नाही पाहिजे. सगळ्यांना द्या. आणि सगळे लोक प्लीज आरामशी आपल्या चेअरवर बसून घ्या, कारण की आता पण धमाल असणारी बाकी आहे. आरामशी बसून घ्या. असं मेन्शन नाही केलंय छोटी घातली. छोटे दादा म्हणजे दादा तुम्ही जाईल. पहिले दादा, सेकंड आहे इथे आजोबा. या इथे लवकर वन बाय वन सगळ्यांचे नाव घेतोय. येस आजोबा मस्त साऊंड लुक मध्ये इथे. नेक्स्ट आहे काका. ओके नेक्स्ट इथे अजून एक काका. ओके आता काकू. एक मी डिसाइड केलेलं आहे. काकू नंतर एक काकी. काकू या लवकर. काका काकू काकी नंतर बघूया नेक्स्ट कोण आहे. ओके हे कोण आहे? अरे हात तरी दाखव. हात कुठे गेले? से हाय. व्हेरी गुड. एव्हरीवन से हॅलो. आता सगळे लोक एकदम जोश में सांगा कॉंग्रॅच्युलेशन. कम ऑन. आवाज द्या ना जोरात सांगा. हात वरती कर. 1 2 3. व्हेरी गुड. सगळे लोक आपले आपले टॅग दाखवा. आपली स्माइल दाखवा. स्माइल झालं नाही पाहिजे, नाही तर फोटो व्हिडिओ बरोबर नाही येईल. व्हेरी गुड कॅप्चर. असंच थांबा. स्माइल ठेवा. ओके सुपर. आता गाइस, आता तुम्ही सगळे लोक एक छोटंसं प्रॉमिस घेणार आहे. सगळे लोक माझ्यासोबत की आम्ही आता पुढच्या फंक्शन मध्ये असंच एन्जॉय करून जाणार. जर आम्ही असं एन्जॉय नाही केलं तर आम्ही समजून जाणार. आम्ही फक्त जेवायला आलो होतो. नाही पण आता काय सगळे लोक एकत्र मिळून ते ब्लेसिंग देणार आहे. तर सगळे लोक गेट रेडी फॉर द ग्रँड केक कटिंग सेलिब्रेशन्स. थँक्यू सो मच फॉर द ऑसम फोटो अँड द व्हिडिओ. खूप मस्त फोटो व्हिडिओ आले तुम्हाला. कोण हॅपी बर्थडे गावर का? ओके रेडी आहे डीजे. कम ऑन. लेट द काउंटडाउन बिगिन्स. 5 4 3 2 1 स्टार्ट म्युझिक. 1 2 3 go. Congratulations and celebrations. Where I tell everyone that you're congratulations and jubilation. I want the world to know I'm happy.
Congratulations and celebrations. Everyone that you in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. एक मोमेंट इथे क्रिएट करूया आपण तुमच्यातर्फे एक छोटासा थँक्स वोट ऑफ थँक्स Everyone, thank you so much for coming and making the day special. It would be always a memorable day today. Thank you everyone. Thank you. जेवणाशिवाय जाऊ नका. माझा नाही घेऊन टाकला तुम्ही पण दोन शब्दामध्ये सगळ्यांना थँक्स सांगू शकता जेवढे लोक एवढा डान्स करत होते आजच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल तुम्ही त्यांना काय सांगणार मला खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि माझा कार्यक्रम खूप सुंदर केला म्हणजे खूप मोठं थँक्यू तुमच्यासाठी सूरज की हर किरण रोशनी दे आपको और फूलों की हर किरण खुशबू दे आपको सूरज की हर किरण रोशनी दे आपको फूलों की हर किरण खुशबू दे आपको अरे हम सब तो आपको देने के कुछ काबिल नहीं पर देने वाला हर खुशी दे आपको जोरदार काय कम ऑन गाइस एक मेमोरेबल डे जे कोणी पण बिलकुल विसरू शकत नाही सो गाइस रब की है ये रहमतें तुमसे है हम जो मिले तुम पे ही जाके रुके ख्वाबों के सिलसिले मैं तो तुझसे ही मांगू मन्नत तू ही दुआ है मेरी तू ही तो रब है माहिया तेरे सजदे